इचलकरंजी महापालिकेत एका टोळक्याकडून स्थायी समितीचे अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू होता। त्यातून 22 कोटीच्या घनकचरा अंदाजपत्रक मंजुरीसाठी बोलवलेली महापालिकेची विशेष सभा बेकायदेशीर असल्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती। पण न्यायालयाच्या निर्णयामुळे महापालिकेतील स्थायी समितीचे अधिकार अबाधित राहिले असल्याचं विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी सांगितलं। इचलकरंजी महापालिकेत भ्रष्टाचार करण्यासाठी एक टोळी सक्रिय असल्याचा आरोपही त्यांनी केला। 22 कोटीचं घनकचरा अंदाजपत्रक इचलकरंजी महापालिकेच्या स्थायी समितीत नामंजूर झालं। त्यानंतर महापालिकेची विशेष सभा बोलावून हा विषय मंजूर करून घेण्यात आला। या विरोधात शिवशाहू विकास आघाडीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्याचा निर्णय हातात येण्यापूर्वी महापौर धातुंडे यांनी विरोधकांची याचिका फेटाळल्याचा दावा केला। पण प्रत्यक्षात न्यायालयानं स्थायी समितीच्या सभेतील निर्णयाला मान्यता दिली। त्यामुळे राज्यातील सर्व महापालिकेतील स्थायी समितीचे अधिकार अबाधित राहिले आहेत। महापौर आणि आयुक्त कोणत्याही आर्थिक विषयाला किंवा निविदेला परस्पर मंजुरी देऊ शकत नाहीत असं स्पष्ट झाल्याचं विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी सांगितलं। गंभीर बाब म्हणजे इचलकरंजी महापालिकेत भ्रष्टाचार करण्यासाठी एक टोळी सक्रिय झाल्याचा आरोपही त्यांनी केला। स्टँडिंग समोर विषय न आणणे, हुकुमशाही पद्धतीने विशेष सभा काढायला लावणे, हुकुमशाही पद्धतीने कोरमला 24 माणसं उपस्थित ठेवून ती सभा कायदेशीर असण्याचा भासवणे किंवा आम्ही केलेल्या अंदाजपत्रकात मान्यता मिळाली असं सांगणं, एक टोळी या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी सक्रिय झाली। शिवशाहू विकास आघाडीच्या सतर्कतेमुळे आणि न्यायालयात जाण्याच्या निर्णयामुळे, न्यायालयीन लढाईमुळे हे सगळे अधिकार छाती ठोकपणानं आम्ही सांगतो स्थायी समितीला आलेले आहेत। त्यामुळे स्थायी समितीचे अधिकार कमी करण्याचा माननीय महापौर व आयुक्तांचा जो डाव होता तो उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हाणून पडलेला। महापौर अथवा आयुक्त स्थायी समितीचे अधिकार हिरावून घेऊ शकणार नाही।